नमस्कार सर्वांना. लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पहा मित्रांनो, थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. अकॅडमी निवडताना घ्यावी ही काळजी, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चालू काळामध्ये जर आपण पाहिलं तर हा मुद्दा हा तुमच्या मुलाच्या मुलीच्या किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. जेणेकरून तुमची वेळ, पैसा, एनर्जी ही वाया जाणार नाही. पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला पाहूया की नेमकं पोलीस भरतीची तयारी करत असताना कोणकोणत्या इव्हेंट्सला आपल्याला सामोरं जावं लागतं, लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली जाते आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे अकॅडमीच्या संस्था चालकांना त्याचबरोबर मार्गदर्शकांना आहे का, हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं असतं. मी 3 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे. पहिला मुद्दा तो म्हणजे मैदानी चाचणी, दुसरा मुद्दा तो म्हणजे लेखी परीक्षेची तयारी आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे योग्य मार्गदर्शन. चला पाहूयात आपण पहिला मुद्दा. पोलीस भरतीला नेमकं जे ग्राउंड आहे तर हे ग्राउंड हे किती मार्कांचं आहे, तर त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष या दोन्हींसाठी 3 इव्हेंट येतात. त्याच्यामध्ये गोळाफेक हा कॉमन इव्हेंट आहे, त्याचबरोबर 100 मीटर हा एक कॉमन इव्हेंट आहे आणि तिसरा जो इव्हेंट असतो तो म्हणजे महिलांसाठी 800 मीटरचा तर पुरुषांसाठी असतो 1600 मीटरचा. पाहूयात आपण कशा पद्धतीने गोळाफेक याची जर गुणविभागणी जर पाहिली तर कशा पद्धतीने ही गुणविभागणी आहे. सर्वप्रथम महिला कॅन्डिडेट जर आपण पाहिल्या तर गोळ्याचं वजन जर आपण पाहिलं तर गोळ्याचं वजन या ठिकाणी 4 किलोचा गोळा आहे आणि हा गोळा तुम्हाला फेकायचा असतो या सर्कल मधून या बाजूला. एका हाताने तुम्हाला गोळा फेकायचा असतो, दोन्ही हाताने फेकला तरी चालतो. तर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकत असाल तर तुम्हाला 15 गुण आहेत. 6 मीटर पेक्षा कमी परंतु 5.5 मीटर पर्यंत जर गोळा फेकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क आहेत. 5.5 ते 5 दरम्यान तुम्हाला 10 मार्क आहेत आणि 5 ते 4.5 दरम्यान तुम्हाला 8 मार्क आहेत. टोटल 15 गुणांचा हा इव्हेंट आहे गोळा फेकचा. आउट ऑफचं अंतर हे आहे 6 मीटर. गोळ्याचं वजन आहे 4 किलो. सेम पुरुषांसाठी जर आपण पाहिलं तर गोळ्याचं वजन या ठिकाणी 7.25 किलोच्या जवळपास, म्हणजे जवळजवळ 7 किलो 260 ग्रॅम इतकं वजन गोळ्याचं असतं. आणि गोळा जर तुम्ही आउट ऑफ फेकला तर तुम्हाला 15 मार्क भेटणार आहेत आणि हे 15 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला गोळा 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा तुम्हाला फेकायचा आहे. सेकंड थिंग म्हणजे जर 8.5 मीटर ते 7.90 या दरम्यान जर तुमचा गोळा पडला तर त्या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क आहेत. 7.90 ते 7.30 दरम्यान तुम्हाला 10 मार्क आहेत आणि 7.30 ते 6.70 दरम्यान तुम्हाला 8 मार्क आहेत. असा हा पहिला इव्हेंट आहे गोळा फेकचा. महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार दोघांनाही 15-15 गुण या ठिकाणी आहे. महिलांचं वजन गोळ्याचं आहे 4 किलो तर पुरुषांचं गोळ्याचं वजन आहे 7 किलो 260 ग्रॅम. ठीक आहे, चला बोलूयात दुसऱ्या इव्हेंटकडे. दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे 100 मीटर धावण्याचा. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सेम इव्हेंट आहे 100 मीटर धावणे. महिलांचा जर आपण टायमिंग पाहिला तर 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर तुमचा टाइम आला तर तुम्हाला 15 गुण या ठिकाणी आहेत. 14 सेकंद ते 15 सेकंद दरम्यान आलात तर तुम्हाला 12 गुण आहेत. 15 सेकंद ते 16 सेकंद दरम्यान तुम्ही आलात तर 10 गुण आहेत आणि 16 सेकंद ते 17 सेकंद दरम्यान तुम्हाला 8 गुण आहेत आणि 17 ते 18 सेकंद दरम्यान तुम्हाला 6 गुण आहेत. तर असं हे 100 मीटर धावण्याचं जे काही गुणांचं विभाजन आहे तर 100 मीटर हा देखील इव्हेंट प्रत्येकी महिला आणि पुरुष दोघांसाठी 15-15 गुणांचा हा इव्हेंट आहे. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली कटिंग ही 3 ची आहे, नंतर जी कटिंग आहे ती 2-2 गुणांची आपल्याला पाहायला मिळते. सेम तसंच पुरुष उमेदवार जर आपण पाहिलं 11:50 मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 15 गुण आहेत. 11:50 ते 12:50 मध्ये तुम्हाला 12 गुण, 12:50 ते 13:50 मध्ये तुम्हाला 10 गुण आहेत आणि 13:50 ते 14:50 मध्ये 8 गुण, तर 14:50 ते 15:50 मध्ये तुम्हाला 6 गुण या ठिकाणी आहेत 100 मीटर साठी.
आपल्याला आउट ऑफ गुण मिळवायचे असेल पुरुष उमेदवार तर तुम्हाला 11:30च्या आतमध्ये यावं लागेल. महिला उमेदवार आउट ऑफ गुण मिळवायचे तर तुम्हाला 14 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे होता दुसरा इव्हेंट 100 मीटर धावणे. तिसरा इव्हेंट कडे जाऊयात आपण. तिसरा इव्हेंट जर आपण पाहिला तर हा 800 मीटर आणि 1600 मीटर हा इव्हेंट धावण्यासाठी दम लागतो आणि धावण्यासाठी सुद्धा दमच लागतो. पाहूयात 800 मीटर महिलांचा जर टायमिंग आपण पाहिला तर 2:50 किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही धावत असाल तर तुम्हाला 20 गुण आहे, म्हणजेच 2 मिनिट आणि 50 सेकंदामध्ये. पुढं 2 मिनिट 50 सेकंद ते 3 मिनिट 10 सेकंदामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 18 गुण आहेत. 3:10 ते 3:30 मध्ये 16 गुण आहेत. 3:30 ते 3:50 मध्ये 14, 3:50 ते 4:10 मध्ये तुम्हाला 12 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महिला उमेदवार 800 मीटर तुम्हाला धावायचा आहे. इव्हेंट आहे प्रत्येकी महिला आणि पुरुष उमेदवारासाठी 20 गुणांचा. पुढे पुरुष उमेदवार जर आपण पाहिला तर 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर तुम्ही टाइम देत असाल तर तुम्हाला 20 गुण आहेत. 5:10 ते 5:30 मध्ये तुम्हाला 18 गुण आहेत. 5:30 ते 5:50 मध्ये तुम्हाला 16 गुण आहेत. 5:50 ते 6:10 मध्ये तुम्हाला 14 गुण आहेत. 6:10 ते 6:30 मध्ये तुम्हाला 12 गुण आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, असं हे पोलीस भरतीचं फिजिकल आहे. 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण आणि 800 मीटर आणि 1600 मीटर जे महिला उमेदवार असेल तर 800 आणि पुरुष उमेदवार असेल तर 1600, असं हे टोटल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 50 गुणांचा आपल्याला फिजिकल पाहायला मिळतं. पहा, हा टप्पा खूप महत्वाचा असतो. या टप्प्यावरतीच तुमची लेखी परीक्षा ही अवलंबून असते. या टप्प्यामध्ये जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला लेखी परीक्षा देता येणार आहे, कारण प्रमाण ठरलेलं असतं लेखी परीक्षेसाठी. मैदानी चाचणीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांचं 1:10 या प्रमाणात, म्हणजे जर समजा पुणे शहराला जर 10 जागा असतील तर 10 गुणिले 10 असे 100 जण ते फक्त लेखी परीक्षेसाठी घेणार आहेत. मग त्या ठिकाणी अर्ज 5,000 येऊ द्या किंवा 50,000 येऊ द्या. चला, असं होतं मैदानी चाचणीच्या गुणांचं विभाजन. तर ह्या मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे एक स्पेशल आणि योग्य असा मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे, जो तुम्हाला हाणून मारून तुमचं ग्राउंड हे व्यवस्थित करेल. आणि लोकराज्य अकॅडमी मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी थंबनेललाच फोटो पाहताय तुम्ही की शाहरुख तांबोळी सर हे आपल्या अकॅडमीचं फिजिकल हे घेत असतात. आता हा फोटो जर तुम्ही पाहिला तर या फोटोमध्ये पहा, या ठिकाणी मुंबई पोलीसला भरती आहे, या ठिकाणी सातारा पोलीसला भरती आहे, या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीसला भरती आहे. परत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंबई पोलीसला भरती आहे, मुंबई चालक पोलीसला भरती या ठिकाणी झालेल्या आहेत मुली. म्हणजे या एका ग्रुप मधून तुम्हाला रिझल्ट दिसतोय पहा, 1 2 3 4 5 या 5 मुलींचा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येत आहे. रिझल्ट कुठले चोरून आणलेले नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो, ज्या काय आहेत अकॅडमीच्या जर्सी घातलेल्या मुली आहेत. तर हे मैदानी चाचणीचं योग्य मार्गदर्शन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला लेखी परीक्षेचा टप्पा हा खेळायला भेटणार आहे. चला जाऊयात पुढं. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लेखी चाचणीचा. आता लेखी चाचणी जर आपण पाहिलं तर कोर विषय 3 आहेत. कोर म्हणजे मुख्य विषय आहेत हे 3 आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मराठी व्याकरण हा विषय आहे, गणित हा विषय आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणित. तर असे 3 विषय आपल्याला खूप महत्वाचे ठरतात, जे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये मेरिट मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. हे विषय आपल्याला 75 गुणांना आहेत, 25, 25 आणि 25. आणि आपल्या अकॅडमीमध्ये या 3 विषयांची 75 पैकी जवळजवळ 72, 73, 74 इतक्या मार्कांची तयारी ही बेसिक ते ऍडव्हान्स स्वरूपात करून घेतली जाते. कारण मार्गदर्शक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मी स्वतः मराठी व्याकरण हा विषय तुम्हाला शिकवतो आणि बॅच मधल्या मुलांना देखील तुम्ही हितगुज करून विचारू शकता की मराठी व्याकरण हे आपण बेसिक पासून एमपीएससी लेवलचं मराठी व्याकरण या ठिकाणी शिकवत असतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला
पैकीच्या पैकी गुण मिळतील आणि जवळजवळ मराठीचे जर आपण पाहिलं तर 35 पेक्षा जास्त या ठिकाणी टॉपिक आहेत आणि प्रत्येक टॉपिक वरती टॉपिक वाईज टेस्ट, प्रत्येक टॉपिक वरती 100 गुणांची टॉपिक टेस्ट आपण अरेंज करत असतो. म्हणजे जवळजवळ विद्यार्थ्यांचे 3,500 पेक्षा जास्त प्रश्न हे मराठी व्याकरणचे सोडून घेतले जातात या ठिकाणी. आणि मराठीमध्ये प्रत्येक मुलगा माझा 22, 23, 24 हेच मार्क घेत असतो. पुढचा विषय तो म्हणजे गणित. तर गणितामध्ये जर आपण पाहिलं तर गणितामध्ये फक्त युट्यूब वरती तुम्ही हृदयनाथ पुंडे किंवा पुंडे सर फक्त टाका, जवळजवळ युट्यूब वरती त्यांना 1.5 लाख लोक फॉलो करतात. या ठिकाणी सिल्वर बटन प्राप्त एज्युकेटर म्हणजे सिल्वर बटन त्यांनी प्राप्त केलेलं आहे युट्यूब क्षेत्रामध्ये. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सिल्वर बटन प्राप्त करणं इट्स नॉट अ जोक. वेगवेगळ्या रील्स किंवा मनोरंजक रील तुम्ही जर युट्यूब वरती अपलोड केला तर तुम्हाला सिल्वर बटन लगेच मिळून जातं. परंतु शिक्षण क्षेत्रात काम करून ही अचिव्हमेंट मिळवणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि ही त्यांनी आपल्या गणिताच्या ट्रिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दाखवलेली आहे. मॅथमॅटिक्स किंवा गणिताचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, पुंडे सर तुम्हाला त्याच्या मुळापर्यंत जाऊन तयारी करून घेतात. चला पुढचा विषय तो म्हणजे रिझनिंग. आता रिझनिंग हा जर विषय पाहिला तर गणिताचाच भाऊ आपल्याला म्हणता येईल. आणि हे दोघं लोकराज्य अकॅडमीच्या एक सख्या भावाप्रमाणे काम करत असतात. मॅथ्स आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय जवळजवळ 50 गुणांना या ठिकाणी पोलीस भरतीला विचारले जातात. आणि आमचा प्रत्येक विद्यार्थी हा 46, 48 हेच गुण घेणार, कारण त्या तोडीचं रिझनिंग असो गणित असो हे दोन्ही शिक्षक घेत असतात. तर रिझनिंग साठी आपल्याकडे अमोल ढोरे सर आहेत. पॉप्युलर बुद्धिमत्ता चाचणी एज्युकेटर असा त्यांचा दबदबा या भोसरी परिसरामध्ये आहे. आणि बेसिक शिपाई लेवल पासून युपीएससी लेवलचा कुठलाही प्रश्न असू द्या, वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी सोडवत असतो. पुढं तर अशा पद्धतीने लेखी घेतली जाते. त्याच त्याच्यामध्ये चला